आज आपण मूल शहरामध्ये आहोत आणि खरं तर मूल नगर परिषदेची ही निवडणूक आहे आणि आपल्यासोबत आज भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्राध्यापक डॉक्टर किरण कापगते ताई आहेत आपल्यासोबत. ताई, आपण इथे खरं तर हे जे मूल शहर आहे हे महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रामधलं आहे. अनेक विकासाची कामं झाल्याचं अनेक वृत्तपत्र असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून येतं. मात्र आता आपल्याकडे काय आव्हान असणार आहे? कुठल्या विकासाची कामं रखडली आहेत का, किंवा कुठले कामं करणार आहात? नमस्कार. मी आत्ताच होऊ घातलेल्या मूल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मला मिळालेली आहे आणि नगराध्यक्ष म्हणून मी तर काम करेनच, पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आमच्यासोबत एक कुशल नेतृत्व, आदरणीय माननीय लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं सार्थ म्हणजे त्यांनी केलेला विकास आपल्याला इथे दिसतो आहे की 15 वर्षापूर्वीचा मूल कसा होता आणि आत्ताचा मूल आपण जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की अगदी मूलचा चेहरा मोहरा त्यांनी बदलवलेला आहे आणि प्रत्येक घटकासाठी त्यांनी काम केलेलं आहे. अगदी आपण महिलांपासून जर सुरू केलं आहे की महिलांसाठी त्यांनी केलेलं आहे. परत आत्ताच 100 खाटांचा जो म्हणजे रुग्णालय आहे, पण 100 खाटांचं रुग्णालय त्यांनी आता म्हणजे काम सुरू झालेलं आहे. त्याच पद्धतीने याआधी पण विकासाची बरीच कामे झालेली आहेत. मासा कन्नमवार सभागृह असू द्यात किंवा योग भवन असू द्यात किंवा आपले श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय आहे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी, क्रीडा संकुल आहे, स्विमिंग पूल झालेलं आहे. अशा कितीतरी कामं, विकासात्मक कामं जी आहेत ती सुधीरभाऊंनी केलेली आहे. नक्कीच ताई, एकंदरीत सुधीरभाऊंनी अनेक कामं केली. मात्र आता मूल शहराला भेडसावणारी जी काही कामं असतील किंवा पिण्याचं पाणी आहे का, किंवा रस्त्यांच्या असतील, नाल्या किंवा रोजगारांचा प्रश्न असेल किंवा पर्यावरणाच्या हेतूने प्रश्न असेल, असं आपण प्रभागामध्ये फिरता आहात, कुठल्या अडचणी आपल्यापुढे समस्त नागरिक, इथले प्रभागातले नागरिक किंवा मतदार आपल्यापुढे ठेवत आहेत, किंवा पुढील जो पायंडा, विकासाचा पायंडा आपण तर कसा राबवणार आहात? नक्कीच विकासात्मक कामे तर बरीच झाली आहे, पण काही काही ठिकाणची आता झाकणं निघालेली आहेत. म्हणजे नाल्यांबद्दल आपण जर विचार केला तर पण आपला प्रयत्न नक्कीच असेल की जर आपण निवडून आलोत, 100% येणारच आहोत, यात काही शंकाच नाही, पण जर निवडून आलोत ना तर सगळ्यात पहिले, कारण माझ्यासाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि प्रत्येक घटकासाठी मी काम करणार. राजकारण हे माझं समाजकारणाचं एक माध्यम आहे आणि या माध्यमातून माझ्या शक्तीनिशी मला जे करता येईल प्रत्येक क्षेत्रासाठी, मग ते रोजगार निर्मितीसाठी असू देत की युवकांसाठी असू देत किंवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी असू देत, मी प्रत्येकासाठी काम नक्कीच करेन. कारण माझ्यासाठी देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचं मी देणं लागते आणि त्यामुळे मी देणं लागत असल्यामुळे मी नक्कीच माझ्या परीने सगळं करेन. नक्की ताई, आपला विरोधक किती सक्षम आहे, कारण यापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली, संतोष रावत देखील भाऊंच्या विरोधात, सुधीर भाऊंच्या विरोधात होते. अनेक सोशल मीडियावर वादविवाद सुरू झाले. मग अशामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हा निवडणुका, महिला राज असं प्रत्येकाकडे आपण पाहतोय. आता नक्कीच महिलांसाठी रोजगाराची संधी मिळेल की काय, अशी आशा फुलू लागली आहे. मग अशामध्ये जो आपला उमेदवार आहे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे की आपल्यासाठी? खरं तर मी असं म्हणेन की मी कुठल्या म्हणजे नेत्याची लढाई नक्कीच नाही, पण भारतीय जनता पक्षाची मी निष्ठावंत कार्यकर्ता आणि नेहमीसाठी राहील. यापूर्वीही होते आणि नेहमीसाठी. त्यामुळे माझ्यासाठी भारतीय जनता पक्ष हा तेवढाच मोठा आहे आणि आमचं भाग्य इतकं मोठं आहे की आम्हाला इतकं कुशल नेतृत्व आदरणीय मुनगंटीवार लाभलेले आहेत आणि त्यासोबतच आदरणीय शोभाताई फडणवीस देखील या आमच्या माजी मंत्री राहिलेल्या आहेत आणि देवेंद्रभाऊ फडणवीस आमचे मुख्यमंत्री हे देखील याच मूल शहरामधले आहेत आणि काय मूलचा चेहरा मोहरा बदलवला आहे आपण प्रत्यक्षात बघतो आहोत. आणि आता मी देखील नगराध्यक्ष म्हणून भाऊंचं विजन, आमदार शोभाताईंचं विजन असू देत किंवा देवेंद्रभाऊंचं विजन असू देत किंवा अगदी मी छोटी जरी कार्यकर्ता असेल तर माझं देखील विजन, ह्या सगळ्यांचं एकत्र जर झालं तर आपण बरंच काही मोठं करू शकतो. रोजगार निर्मितीबद्दल तर मी माझ्या शक्तीनिशी कामाला लागेल. नक्की शेवट मतदारांना किंवा इथल्या मूल शहराच्या नागरिकांना आपण काय आव्हान करणार आहात? मी एवढंच आव्हान करेन की विकासाला तोड नाही आणि सुधीरभाऊंच्या कामाला काही जोड नाही कशाची. आणि मी एवढं म्हणेन की सुधीरभाऊंच्या
विकासाला तोड नाहीच आहे. त्यामुळे मी एवढं म्हणेन की तुम्ही सगळ्यांनी आमची जी 20 नगरसेवक म्हणजे प्रत्येक 10 प्रभाग आहेत आणि या 10 प्रभागामध्ये 20 नगरसेवक आणि मी स्वतः एक नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे. त्यामुळे 21ही सीटा ज्या आहेत त्या निवडून आणाव्याच लागेल, कारण आपल्याला सुधीरभाऊंची शक्ती कमी पडू द्यायची नाही आहे. आणि जर मी नगराध्यक्ष झाले तर मला काम करायची खूप इच्छा आहे, पण यासाठी आपल्या सगळ्या जनतेची मला साथ हवी आहे. कारण एक जरी यातला नगरसेवक पडणार 100%च नाही, पण एक जरी माझा एक खांब जरी पडला तरी माझी शक्ती कमी होईल. आणि ही शक्ती जर कमी होऊ द्यायची नसेल तर मी जनतेला एक आव्हान करेन की आपण सगळ्याच्या सगळ्या सीटा 21ही सीटा इथून अगदी भरगोच्च मताने निवडून आणायच्या आहेत आणि या जनतेला आपल्याला विकासाचा आणखी मार्ग मोकळा करायचा आहे. धन्यवाद. नक्कीच हा होत्या किरण कापगाते, प्राध्यापक डॉक्टर आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि खरंच त्यांनी जे विकासाचा पायंडा राबवण्याचा जो मानस ठेवला आहे, जी आशा व्यक्त केली आहे, खरंच एकंदरीत मग रोजगाराची निर्मिती असेल, इथल्या रस्त्यांची नाल्यांची जी काही मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा मार्गदर्शक सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात किंवा मग माजी मंत्री शोभाताई फडणवीस किंवा त्यांच्या काकू इथे राहतात आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाळ या मूल शहराशी जोडलेली आहे. त्याच्यामुळे ग्राउंडपासनं तर वरपर्यंत साथ जनतेने दिली तर नक्की मूल शहराचा अधिक जास्त विकास करता येईल अशी देखील आशा यावेळेस किरणताईंनी व्यक्त केली.